दर्शको नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव भीम जयंतीचा जल्लोष सोलापूरकरांचा या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत बुद्धघोष क्रीडा व युवक सेवा मंडळ तसंच रॉकी मित्र परिवाराचे सर्वेसर्वा रॉकी बंगाळे आणि त्यांच्याकडून आपण यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 19 एप्रिल रोजी भव्य दिव्य अशा ज्या मिरवणुका या सोलापूर शहरातून निघतात, जिचं कौतुक फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर होतं, तर या मिरवणुकीच्या अनुषंगानं विविध विषयांबद्दलची माहिती त्यांच्याकडून आज आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम रॉकी, आपलं BR न्यूज प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. तर सुरुवातीला या मिरवणुकीच्या अनुषंगानं माझा असा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की आपण पाहतोय की सोलापूरची भीम जयंती म्हटलं किंवा भीम जयंतीतील सोलापूरमध्ये निघणारी जी भव्य मिरवणूक म्हटलं तर सर्वच जण त्याचं कौतुक करत असतात. प्रत्येकाचेच डोळे आपण म्हणू कौतुकाने विस्फारतात. तर अशा पद्धतीची ही मिरवणूक असते. मग या सोलापुरातील भीम जयंती जी आहे त्याची एक परंपरा आपण काय सांगाल? सर्वांना मानाचा जय भीम व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. साहेब, मिरवणूक सांगण्या एवढा मी इतका मोठा नाही, पण तुम्हाला जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना 1952पासून सोलापूरमधून ही मिरवणूक निघते आणि बैलगाडीतून निघालेली ही मिरवणूक आहे. त्यावेळेस साहेब कुठल्या वाजंत्री पण नव्हत्या, सनई वगैरे लावून ही निघालेल्या मिरवणूक आहे त्या. मला अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की काय लोकांचा छोटासा एक गैरसमज आहे. जी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सोलापूरची जी महाराष्ट्राचं नव भारताचं नव अख्ख्या जगात ही फेमस का झाली? का सोलापूरच्या बाहेर आमचा समाज राहत नाही का? महाराष्ट्रात म्हणा, UP म्हणा, बिहार म्हणा, सगळीकडे राहतो साहेब, आमच्यापेक्षा जास्त संख्येने राहतो, पण इथंच का मोठे निघते? तर त्याच्यामागचे कारणच साहेब काय लोकांचे गैरसमज आहे. डॉल्बी हा प्रकार आत्ता आला आहे साहेब. 1952 कधीची गोष्ट आहे, आता 2026 चालू आहे. तर त्याच्यामागचे कारण हे साहेब, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आयुष्य जे जगले, जे आमच्या समाजासाठी, सगळ्या समाजासाठी, बहुजनासाठी जे केले, ते भव्य आणि दिव्य जे देखावे असतात ते सोलापूर शहरात सोडून मायामते एवढं भव्य आणि दिव्य कुठं नसतं हे मी तुम्हाला सांगतो. ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर जे कष्ट केले, जे बाबासाहेबांचं जे जीवन घडलं आहे, ती या देखाव्यामार्फत दिसलं जातं साहेब. ते काय लोक म्हणतात ना, अरे नाचायचं बंद करा, नाचायचं बंद करा. त्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे बाबांनो, नाचणं नवं, ही मिरवणूक म्हणजे वाचणं आहे. नाचण्याचा प्रकार हा सोडा, तास 2 तासाचा नाचण्याचा प्रकार आहे. पण ज्यावेळेस आमची एक 2-3 महिन्याच्या बाळापासून एक 70-80 वर्षाच्या वृद्धापर्यंत हे मिरवणुकीत सामील झालेले लोक हे काय फक्त नाचायला आणि बघायला येत नाहीत साहेब. माझं तुम्हाला सांगणं आहे, बाबासाहेबांनी कुठं तुम्ही एका असं मिरवणूकमध्ये तुम्ही साहेब एक राऊंड मारा, त्या राऊंडमध्ये तुम्हाला असं दिसेल कुठं गेलं तर रमाई चुलीवर स्वयंपाक करले. तर ते लहान मुलांना हे दिसतं की बाबा बाबासाहेब म्हणजे आमची रमाई चुलीवर स्वयंपाक करत होती का. जरा कुठं पुढं गेलं तर साहेब तिथं काळाराम मंदिराचा सत्याग्रह, जरा पुढं तुम्ही दुसरीकडे कुठे गेलं चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे, कुठं पलीकडे गेलं तर दुसऱ्या मिरवणूक गाडी बघितलं ते तुम्हाला बुद्ध धर्म स्वीकारलेले बाबासाहेब आहेत, कुठं त्याच्या पुढे गेलं की हेलिकॉप्टर विमानामध्ये बसलेले बाबासाहेब आहेत. मग ही लहान मुलंसुद्धा, आमची पिढीसुद्धा बघते. हे वाचनच आहे साहेब, बाबासाहेबांच्या आयुष्याचं प्रत्येक पान ह्या मिरवणुकीमध्ये लिहिलेलं आहे साहेब. ते फक्त देखावा नाही, ते पुस्तक आहे, ते वाचनच आहे. आता एक बाळ आईला विचारते, वडिला बाबासाहेब विमानात बसले होते का? तेव्हा ते सांगतात की हां बाळा, ह्यावेळेस लंडनला ह्यावेळेस जाताना बाबासाहेब विमानात बसले होते. हे वाचनच आहे साहेब. का फक्त पुस्तक हातात घेऊन 4 ओळी वाचल्या म्हणजे ते वाचन असं नाही साहेब. काय तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतं ना. आणि आजकालच्या शाळा बघा तुम्ही, वाचण्यापेक्षा लाईव्ह दाखवून समजावून सांगण्यात, शिकवण्यात महत्त्व देतात. तसंच ते आमच्या पिढीला सगळं दिसते. मी स्वतः साहेब, मी जास्त पुस्तकं वाचले नाहीत किंवा मी जास्त चळवळीतला नेता नाही. मी स्वतः आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदेंची गाणी ऐकून मी बाबासाहेब, मला कळले लहानपणापासून की बाबासाहेबांनी आयुष्यात काय त्याग केला आहे. मी काय पुस्तक वाचलं नाही साहेब. आत्ता कुठं तर मी बाबासाहेबांचे ते पुस्तक गौतम बुद्धांचं वाचायला लावलं आहे. पण मला लहानपणापासून गाण्यातून गौतम बुद्ध बाबासाहेब मला गाण्यातून कळलेच साहेब. त्याच्यामुळे ही अख्ख्या मिरवणुकीमध्ये साहेब पुस्तकाची पानंच आहेत साहेब ते देखावे. म्हणजे हे थोडं पत्रकार बंधूंनी पण ह्या गोष्टीवर थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरं, तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे म्हणालात रॉकीजी की ही जी मिरवणूक आहे हे देखावेच एक वेगवेगळे बाबासाहेबांच्या जीवनातील जे काही प्रसंग असतील ते प्रसंग प्रत्येकाला समजावून सांगतात, ते उभे करतात. मग असं करत असताना तुमचं जे सेवा मंडळ आहे, तर यंदा तुमच्या सेवा मंडळामार्फत जी मिरवणूक निघणार आहे तर त्यामध्ये देखावा नेमका कुठला पाहायला मिळणार?
साहेब, आमचं जे बुद्धघोष क्रीडा योगसेवा मंडळ व रॉकी मित्रपराच्या संयुक्त विद्यमानाने जी मिरवणूक निघते, आमचा जन्म नव्हता तेव्हापासून हे आमचं बुद्धघोष क्रीडा योगसेवा मंडळ आहे. माझा काय, माझ्या वडिलाचा, माझ्या आज्याचा सुद्धा ह्या मंडळाचा जन्म झालेला आहे. विषय काय साहेब, आमचा जो देखावा आहे तो मला थोडं सस्पेन्स ठेवला आहे. हां, तो देखावा भव्य आणि दिव्य अख्ख्या सोलापूर शहरामध्ये त्या देखाव्याचं कौतुक होईल एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो साहेब. बरं, मग देखाव्याबाबत खरं तर आम्हाला देखील एक उत्सुकता लागून राहिली आहे आणि संपूर्ण सोलापूरकरांना ही उत्सुकता असणार आहे की जो काही बुद्धघोष क्रीडा आणि युवक सेवा मंडळ आहे किंवा रॉकी मित्र परिवार जो आहे त्यांचा देखावा कुठला असेल. बरं, हे सर्व करत असताना तुमचं जे सेवा मंडळ आहे तर यामार्फत वर्षभरामध्ये इतर कुठले कुठले महत्त्वाचे किंवा समाज विधायक असे उपक्रम राबवले जातात? साहेब, बुद्ध जयंती आम्ही करतो. बुद्ध जयंतीला सर्वांना खीर, लाडू, लापशी जो प्रकार तो वाटतो. आणि शिवजयंती आम्ही करतो, सम्राट अशोकांची जयंती आम्ही करतो. आणि लहान मुलांना काय मदत करता येईल, शालेय उपयोगी शिक्षणाचे काय साहित्य वाटता येईल, अजून कुठल्या गरजू आश्रमामध्ये जाऊन काय आपल्याला काय वाटप करता येईल, आपल्या मंडळाकडनं काय करता येईल, ह्या गोष्टी आपण वर्षभर राबवतो साहेब. मग आता हे सर्व असतात प्रामुख्याने 6 डिसेंबरला आत्तापर्यंतच्या या एवढ्या वर्षामध्ये आम्ही रक्तदान कधी चुकवलं नाही. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवशी आम्ही रक्तदान घेतो. अच्छा, तर प्रत्येक गोष्टीनं बघतो की वर्षभर तुमच्या सेवा मंडळाचे विविध कार्यक्रम हे चालू असतात, उपक्रम चालू असतात. मग आता बघतो की यंदा येणाऱ्या रविवारी म्हणजे 19 एप्रिल रोजी जी काही परंपरागत आपण म्हणू शकतो अनेक वर्षाची परंपरा ज्या भव्य दिव्य मिरवणुकीला अशी मिरवणूक सोलापुरातून निघणार आहे. मग हे सर्व निघत असताना तुम्ही सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं की संपूर्ण देशातून जे काही समाज बांधव आहेत, मग ते फक्त महाराष्ट्र किंवा सोलापूरपुरते मर्यादित नाहीत, तर UP असेल, तिकडं बिहार म्हणू शकतो, उत्तर भारत असेल, दक्षिण भारत, इथून या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भीम सैनिक किंवा भीम अनुयायी हे येत असतात. तर या सर्वांच्या सहभागाने ही जी आता मिरवणूक निघणार आहे तर त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भीम सैनिकाला किंवा अनुयायांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी त्यांना एवढंच सांगतो किंवा मला त्यांना आव्हान करायची पण गरज नाही. मी बघतोय दरवर्षी, आता माझं वय 39 वय आहे साहेब, मी बघतोय भीम अनुयायी ज्यावेळेस मिरवणुकीत उतरतो ना साहेब, आल्याला डॉल्बी घेऊन नाचत नाही साहेब. पहिला त्यांची एक राऊंड असते, जेवढे बी येतात साहेब. 70% आमचा समाज आणि 30% आदर समाज असतो साहेब, किंवा 40% म्हणलं चालेल. ते पहिला देखावे बघत जातात साहेब, म्हणजे देखावे किती सुंदर आहेत काय. तुम्हाला सांगायचं म्हणजे एक सांगतो साहेब की एखादी मिरवणूक जेव्हा निघते तर त्याच्या मिरवणुकीमागचं किती मोठं कष्ट आहे हे तुम्हाला मी काय 2च मिनटात सांगतो. आता आमच्यासारखे 7-8 मंडळ जर सोडले साहेब, म्हणजे असं नाही आम्ही पण खूप वाईटातनं दिवस काढले, ते ठीक आहे, आम्ही आमच्या मिरवणूक आम्ही पार पाडतो साहेब. पण राहिलेले जे 100 मंडळ आहेत साहेब, हे काय पैसेवाले मंडळ नाहीत. 40-45 डिग्रीच्या तापमानामध्ये आज डॉक्टर लोक सगळं शासन सल्ला द्यायला घराच्या बाहेर पडू नका, दिवस रात्र उन्हात फिरून वर्गणी गोळा करतात. वर्गणी कम पडली तर पदरचे पैसे काढतात, पदरचे पैसे कम पडले तर इकडून तिकडून काय तर जिंकून पण मिरवणूक मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात ती साजरी करते. त्याच्यामागं खूप मोठं कष्ट आहे साहेब. ते देखावा आपण, मी परवाच एका मुलाखतीत सांगितलं आहे की मिरवणूक निघणं किंवा मिरवणूक काढणं म्हणजे नवी पेठमध्ये जाणं. उद्या आमची मिरवणूक आहे, 2 डॉल्बी द्या, 2 लाईट द्या, 2 डेकोरेशन द्या, इकत घ्या सकाळी लावा, असा प्रकार नाही. 2 महिने त्याच्या मागं मेहनत चालू राहते. फेब्रुवारी महिन्यापासून आंबेडकर जयंती मिरवणूक चालते, तेव्हा एप्रिल महिन्यातली एवढी जगातली भव्य आणि दिव्य मिरवणूक पार पडते. त्याची तयारी 2 महिन्यापासून चाललेली असते. आणि बाहेरून जे येतात तर कौतुक वाटतंय की एका पत्रकाराने मला सांगितलं, अभिराज उबाळे म्हणून आहेत लोकशाहीचे, त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये मला माझ्या मित्रांनी पत्रकारांनी सांगितलं की जो देखावा दिल्लीत चालतो 26 जानेवारी 15 ऑगस्टला, तिथं सोलापूरच्या जयंतीचा एक देखावा ठरवून, म्हणजे त्याला नंबर देऊन तो देखावा दिल्लीमध्ये लागावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्यांचं मी स्वागतच करतो. तर नक्कीच रॉकीजी, आपण ज्या पद्धतीनं आता यंदा मिरवणुका निघणार आहेत आणि नक्की आपण ज्याप्रमाणे म्हणालात की आवाहन करताना काय करावं किंवा काय करू नये हे सांगण्याची गरज नाही, कारण शिस्तप्रियता ही प्रत्येक वेळी त्या मिरवणुकामध्ये दिसते आणि यावेळी देखील दिसणार, हा विश्वास नसून एक खात्री आपण बाळगूया. साहेब, ही मिरवणूक म्हणजे एक छोट्याशा वाक्यात सांगतो, ज्यावेळेस पहिल्याच्या काळात हजारो वर्षापूर्वी राजे महाराजांचा जन्म होत होता, त्या पद्धतीनं त्यांचे वाढदिवस साजरे करायचे जायचे सगळ्या बहुतेक अख्ख्या भारतामध्ये. तर तो दिवाळीसारखा भव्य आणि दिव्य सगळे फटाके वाजत गाजत तसले ढोल ताशे जाऊन ते त्यांचे वाढदिवस साजरे करायचे. साहेब, आता विचार करा, ज्या बाबासाहेबांनी आमच्या गळ्यातला मडकन पाठीचा झाडू काढला, त्या बापाची जयंती ही वाजत गाजत नाचत म्हणजे साऊंड लावूनच साजरी होणार की साहेब.
बाकी एकच दिवस आहे, तो एक दिवस तर आम्ही आमच्या बापाची जयंती साजरी करणार आणि तो ताकदीने साजरी करणार. त्यात कुठं म्हणजे कमतरता होणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो साहेब. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये माझा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गालबोट लागेल असा कधीच प्रकार घडलेला नाही. तर नक्कीच रॉकीजी, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की जयंतीला गालबोट लागणार नाही असं वर्तन हे प्रत्येकाचं असतं आणि यावर्षी देखील दिसेल. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही नियमामध्ये राहून आणि नियमांची जे काही बंधनं आपल्याला शासनानं प्रशासनानं दिलेत त्यामध्येच राहून हा भीम जल्लोष आपण या साजरा करूया. आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक आपल्या सोलापूरकरांना किंवा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक दर्शकाला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद. नमस्कार.